पालीच चांगलं पोरग बाप्पा सावरगावचे लोकप्रिय सरपंच बजरंग ठाकरे साहेबांना विनंती. आखाड्याच्या बजरंग ठाकरे साहेब कुठे आहे तो? सोबत आहे. सावरगावचे लोकप्रिय सरपंच हात वरती करा, आम्हालाही बघू द्या जरा. तुमचा सन्मान होणार आहे, चला सन्मान स्वीकारा. नुमान पैलवान आखाड्यामध्ये आपला जोडीदार अभिजित मोठे आलेला आहे. खुडून त्याचं गाव पुण्याला सराव करतोय. मोठ्याच्या कुस्तीला खुणाकडून मेघराज गालपाडे, मयूर, अभिजित मोठे आणि नुमान झाला तर 100 रुपयात बक्षीस. याला म्हणायचं चौरे. मोहम्मद शेख आखाड्यावरती चला. अतिशय तगडी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. मैदान मध्ये सुंदर कुस्ती लागते. विशाल रुपनवर पुण्याचा पैलवान, काका पवार तालीम रुपनवर पैलवान. गाव कोणतं तुमचं? मसवरचा पैलवान पुण्याला सराव करतोय. आणि अर्जुन फुलमाळी हा जामके, मयूर फुलमाळी हा जामखेडचा पैलवान. अशी सुंदर कुस्ती लागते. बाबांना कुस्ती चालू करा. एका 25 तारखेला एक ऐतिहासिक कुस्तीचं मैदान जाहीर करतात. रावसाहेब लालू घोडके जाहीर करतात. बोडकर हजरे कुस्ती शोके नोंद घ्या. 25 तारखेचं ऐतिहासिक कुस्तीचं मैदान सन्मान संपन्न झालेला. शिंदे सर, अतिशय प्रेक्षणीय कुस्ती लागली ती पलीकडची. एक छोटी कुस्ती आखाड्यावरती लागते. शेख पुनर हात वरती कर. पेंडगावचा पोरगा आणि अलीकडचं नाव कर मला. खरं तर कौतुक अनेक पैलवानाला बक्षीस दिले लाड सरांनी. पुण्याचा पैलवान कुस्ती करावीच लागे. भेद घ्या. आले परगावचे असते गाववाले बोला येत नाही जास्त म्हणून तुम्हाला बसू दिलं. अरे दिला ते पैलवान चला लगे. आकाश करे पैलवान, फुलमाळी पैलवान आष्टीचा येतोय का? लगेच कुस्ती लागे. कुस्ती लागते. ओम कांबळे पुणे आणि समर्थ पाटील गंगापूरचा आलाय का? हो, भाऊसाहेब कोरडे असतात पट्टा विजय. संपलेल्या कुस्तीमध्ये समर्थ पाटील गंगापूरचा. पहिला पुकार समर्थ पाटील येतोय का? आल्याची नोंद द्या. अभिषेक मोठे पैलवानला पण कुस्ती तरी होऊ दे की, झाल्यावर जाहीर करू आपण. थोडं थांबा. आणि समर्थ पाटील गंगापूरचा पोरगा आलाय का? हे बघा, चल लगेच कपडे काढून जोडीदार आलाय. आता लगेच कुस्ती लागेल. नुमान शेख पैलवान पहिला पुकार आखाड्यावरती चल. प्रतिस्पर्धक आखाड्यावरती कपडे काढून आलेला आहे. 4 कुस्ती एट टाइम लागतील एवढा भला मोठा आखाडा आहे. कब्जा मजबूत केला. पुढची कारवाई पाहिजे. ओम आलाय. ओमचा जोडीदार आखाटी असेल मध्ये. दोन्ही पोरं हुशार आहे. चाणक बुद्धीने लढताय. हारी जितीची पर्वा न करता आखाड्यावरती लढायला लागलेला. मगाशी गणेश कांबळे लढला. आता ओम आलेला. ज्या पोस्टवरती पहिला राम कांबळे महाराज चॅम्पियन बुलेट गाडीचा मानकरी अनेक गदेचा मालक ज्यांनी गावकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पहिलवान काका पवार पट्टा. संपलेल्या कुस्तीमध्ये एका मिनिटाच्या कुस्तीचा रिझल्ट लावला. असा पुण्याचा पोरगा विजय झालेला. विशाल रुपनावर त्याचं नाव आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट्याने कुस्ती लागते. अर्जुन फुलमाळी जामखेड हात वरती कर. अर्जुन आणि रोहित कारंडे पेंडगाव पटा बाळू कोरडेचा पट्टा. इच्छू माल आणलाय.
ज्या मालाला बाजारामध्ये भाव असतो असाच माल बाळापूरच्या मैदानामध्ये आणलाय. असा माल जोडाला व्यापारी चांगला लागतोय. एखाद्या बाजारात गेलो म्हशीच्या तर व्यापारी चांगला असेल तर वळण चांगलं मिळतंय, नाहीतर व्यापारी चांगला नसेल तर इथं प्रेक्षक तल्लेल झालेला आहे. मुंगी शिरायला जागा नाही. वयोवृद्ध ज्ञानवर्धानी तपवृद्ध माणसं. हत्ती चालतो पाण्यात, वाघ बघावा जंगलात आणि पैलवान बघावा तर बाळापूरच्या मैदानामध्ये असा माहोल तयार झालेला आहे. 84 सिद्धांचा सिद्धीबेटी मेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. नुमान पैलवान आखाड्यामध्ये येतोय. नुमान पैलवान हात वरती करा. चांगलं पोरग पलीकडच्या बाजूला तो मनोहर मुंडे आलेला आहे. नुमानी आखाड्यावरती येतोय. अभिजित मोठे कपडे काढून आलेला आहे. पैलवान तुम्हाला पुकार दिल्यानंतर तुम्ही आखाड्यामध्ये चला. खऱ्या अर्थानं आजपासून तुमच्या आणि आमच्या गाठी 1 जून पर्यंत पडणार आहे. रोज मैदान आहे महाराष्ट्रामध्ये. हो 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 अर्जुनने कब्जा घेतला. रोहित कारंडेचा पलीकड पवन पवार आक्रमक लढतोय. हरी चौरे बरोबर आणि इकडे खडाखडे कुस्ती चालू आहे. असं रंगलेलं मैदान बाळापूरचं मैदान. आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा गणो. मराठा योद्धा ज्याने संघर्ष उभा केला असे मनोजदादा धरंगे पाटील हे या कुस्ती मैदानाला संबोधित करणार आहे. हॅलो दादा, कुठल्या देवीची कुणाची कशाची यात्रा? बोला दादा. हा हॅलो. हा दादा बोला. सगळ्यांना रामकृष्ण हरी. आपल्या बाळापूरच्या यात्रेच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज गावकऱ्यांनी सांगितलं होतं यायचं म्हणून. कालकुटे नाना पण आले होते, त्यांनी पण सांगितलं होतं की आपल्याला जायचं, परंतु आम्ही इकडे कन्नडला कार्यक्रमाला गेल्यामुळे तुम्हाला बाळापूरच्या यात्रेच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना रामकृष्ण.